Hi friends, partnership final account practical problem number 10 on page number 61 under fixed capital method. Let's read this problem. Kashipra and Manisha are partners sharing profits and losses in their capital ratio. Capital ratio. You are required to prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. You have to prepare trading account, profit and loss account and balance sheet. Let's see trial balance. Trial balance debit side. Trial balance as on 31st March 2019. Debit side, debit balances. Sundry debtors, asset, purchases, trading account, furniture, asset, plant and machinery, asset, wages, trading account, salaries, profit and loss account, discount, profit and loss account, bills receivable, asset, carriage outward, profit and loss account, postage, profit and loss account, sales returns, less from sale, that is trading account, cash in hand, asset, cash at bank, asset, insurance, profit and loss account, opening stock, trading account, trade expenses, profit and loss account, warehouse rent, profit and loss account, advertisement, profit and loss account, buildings, assets. Credit side, trade balances, sales, trading account, rent, profit and loss account, sundry creditors, liability, purchase returns, less from purchases, trading account, star mark to purchases, also for sales, both returns are there. Discount, profit and loss account, bills payable, liabilities, capital, liabilities and current account. Current account, I mention here liability. या प्रॉब्लेममध्ये आपण करंट अकाउंट सेपरेट ओपन न करता आपण हा सॉल्व करूया प्रॉब्लेम. आतापर्यंत आपण दोन प्रॉब्लेम बघितले, त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट आपण सेपरेट ओपन केलं. आता करंट अकाउंट सेपरेट ओपन न करता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. आपलं जी इझी मेथड वाटेल त्याप्रमाणे आपण सॉल्व करू शकता. ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31st March 19, that is closing stock was at ₹37,000. As you know, trading account credit side, second effort asset side. Sales includes sale of machinery of ₹2,000 which is sold on 1st April 18. Sales includes, sales मध्ये includes आहे, therefore adjustment to sales, second star mark, sales. And sale of machinery, therefore star mark to machinery. Next, depreciation on fixed asset at 5% per annum. फिक्स ॲसेट्स कोणकोणते आहेत त्यांना प्रत्येकाला आपल्याला काय करायला लागेल, स्टार मार्क करायला लागेल. प्रत्येकावर डेप्रिसिएशन आहे. सनरी डेटर्स आपला करंट ॲसेट आहे. फिक्स ॲसेट कोणकोणते बघा, फर्निचर स्टार मार्क, मशिनरी स्टार मार्क. अजून बघा फिक्स ॲसेट कोणता आहे, कॅश इन हँड हा करंट आहे, करंट अकाउंट आहे, करंट बॅलन्स आहे, करंट ॲसेट आहे. बिल्डिंग फिक्स ॲसेट म्हणजे 3 फिक्स ॲसेट सापडले आपल्याला, फर्निचर फिक्स ॲसेट, प्लांट अँड मशिनरी फिक्स ॲसेट अँड बिल्डिंग्स फिक्स ॲसेट. देअरफॉर स्टार मार्क आपण त्यांना प्रत्येकाला 1 केला डेप्रिसिएशनसाठी. ईच पार्टनर्स इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. कमिशन द्यायचं आहे पार्टनर्सला आणि अर्थात पार्टनर्सला देतो म्हणजे कोणत्या अकाउंटला, करंट अकाउंटला, म्हणून मी स्टार मार्क केला करंट अकाउंटला फर्स्ट. ऑल्सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%, वन्स अगेन करंट अकाउंट, सेकंड स्टार मार्क करंट अकाउंट. आपण करंट अकाउंट सेपरेट ओपन करत नाही आहोत इथेच लायबिलिटीला घेऊन आपण ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणून आपण त्याला स्टार मार्क केलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरीज, स्टार मार्क टू वेजेस अँड सॅलरीज, स्टार मार्क केले आपण. अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन डेटर्स, देअरफॉर स्टार मार्क टू डेटर्स. सनरी डेटर्स 1 स्टार मार्क. हे आपलं रीडिंग झालं. आता आपण पोस्ट करूया. पोस्टिंग करताना अर्थातच आपण सांगितल्याप्रमाणे ओपन करूया. तयार करून ठेवला आहे प्रॉब्लेम. पुन्हा एकदा मेथड कोणती आपले बघा, फिक्स कॅपिटल मेथड, प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 61. फिक्स कॅपिटल म्हणजे काय, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही या ठिकाणी असणार आहेत. तुमचं कॅपिटल अकाउंट फिक्स राहणार आहे, त्याला ॲडजस्ट करणार नाही. ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स तुमचा सेम राहणार आहे.
आहे तसं आपण घेणार. इन द बुक्स ऑफ कशिप्रा अँड मनीषा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करून घेतलं आपण. अजून काय बनवलं आपण, ही डेबिट क्रेडिट साईड. बॅलन्स शीट, बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 19, लायबिलिटीज ॲसेट्स. करंट अकाउंट आपण ओपन केलेलं नाही. ठीक आहे, हे आपण प्रिपेअर करून घेतलं. आता आपण पोस्टिंग करूया, 1 by 1 करूया, आपल्या सोयीसाठी करतो आहे आपण असं. हे पहिल्यांदा डेबिट साईड आपण या ठिकाणी काय करूया, ट्रायल बॅलन्स जी आहे ती काय करूया आपण ट्रान्सफर करूया किंवा पोस्ट करूया. डेबिट साईडला जाणार आहे ती, बघूया आपण. डेबिट साईड पहिलं घेऊया आपण ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट टी जे आपण मार्क केले ते परचेसेस आहेत म्हणून आपण लिहून ठेवले 2 purchases. स्टार मार्क आहे इनर कॉलम 55,000. नेक्स्ट टी कुठे आहे बघा, वेजेस, इथे आपण स्पेस ठेवले आणि मग 2 वेजेस, त्यालासुद्धा स्टार मार्क आहे म्हणून इनर कॉलममध्ये 800 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिले. अजून टी सेल्स रिटर्न्स आहे, हे सेल्स संदर्भात आहेत आणि मग सेल्समधनं आपण हे काय करतो मायनस करणार आहोत. रिटर्न्स झाले म्हणून डेबिट बॅलन्स आहे त्याला घेऊन जातो क्रेडिटला म्हणून तो काय होतो मायनस होतो. म्हणून आपण इथे लिहून ठेवलं सेल्सच्या खाली लेस सेल्स रिटर्न्स 500 इनर कॉलममध्ये. ठीक आहे, सेल्स रिटर्न्स झाले. अजून टी काय बघा, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकने आपण ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात करतो आणि म्हणून त्याने दिलं आहे तळात पण आपण लिहिणार आहोत सुरुवातीच्या ओळीत म्हणून मी लिहिलं आहे टू ओपनिंग स्टॉक 70,800 ओपनिंग लाईनमध्ये डेबिट साईडला. इथे डेबिट बॅलन्सेस आपले ट्रेडिंग अकाउंटचे संपले. क्रेडिटला काय बघूया पटकन, सेल्स आहेत जे आपण मगाशी रिटर्न्स मायनस करून ठेवले होते त्याच्यावर आपण लिहून ठेवणार बाय सेल्स 1,20,000. नेट अमाऊंट इनर कॉलममध्ये घेतली. अजून एक ॲडजस्टमेंट आहे, आपण सेकंड स्टार मार्क केला आहे त्याच्यामुळे आपण त्यांची फायनल अमाऊंट बाहेर घेतलेली नाही, इनर कॉलममध्ये लिहून ठेवले 1,19,500. आता आपण पोस्टिंग करतो आहे, ब्लू पेनमध्ये आहे ती पोस्टिंग आहे आणि म्हणून आपण पोस्टिंगचा विचार करूया सध्या. ठीक आहे, अजून काय बघूया आपण, टी परचेस रिटर्न्स आहेत, रिटर्न आउटवर्ड आपल्याकडनं केले म्हणून क्रेडिट साईडला आहे ते, पण परचेस संदर्भात आहे म्हणून ते कुठे घेऊन जातो आपण परचेसकडे, म्हणून डेबिटला आपण घेऊन जाणार म्हणून तिकडे मायनस होतील ते. मग परचेसमधनं मायनस झाले 1,000 नेट इफेक्ट 54,000 आउटर कॉलम. 55,000 टोटल परचेस केले होते. 1,000चे गुड्स आपण परत रिटर्न्स करून टाकले. रिमेनिंग बॅलन्स म्हणजे रिमेनिंग परचेसेस नेट परचेसेस आपले किती आहेत 54,000 आपण लिहून टाकले. ट्रेडिंग अकाउंट झालं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघूया. बघा ह्या ठिकाणी कुठे पी दिसतोय का, डेबिट साईड अगोदर बघूया. सॅलरीज लिहून टाकूया, 2 सॅलरीज स्टार मार्क आहे म्हणून इनर कॉलम 3,500. नेक्स्ट त्याला स्पेस सोडली आपण. नेक्स्ट काय आहे का बघूया, डिस्काउंट आहे लगेच. डिस्काउंट अलाउड आहे, आपण डिस्काउंट देतो आहे लोकांना, एक पेड केलं आहे म्हणून तो डिस्काउंट 800 आपला एक्सपेंडिचर झाला होता एक प्रकारचा किंवा लॉस म्हणू शकतो आपण 800. कॅरेज आउटवर्ड आहे, कॅरेज ऑन सेल्स आहे ते आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर झाला तो आपला म्हणून तो 2 कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला आउटर कॉलम 1,000 ॲडजस्टमेंट नसल्यामुळे. पोस्टेज इनडायरेक्ट एक्सपेंडिचर टू पोस्टेज 500. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,000 आउटर कॉलम. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतले 1,500. ह्या संदर्भात एक क्लॉज आहे, जर ट्रायल बॅलन्समध्ये जनरल एक्सपेन्सेस या ठिकाणी त्यांनी मेन्शन केले असते तर हे ट्रेड एक्सपेन्सेस आपण कुठे घेतले असते, ट्रेडिंग अकाउंटला घेतले असते. म्हणून हा एक क्लॉज लक्षात ठेवायचा. जनरल म्हणजे किरकोळ खर्च तो लिहिण्यासाठी सेपरेट अकाउंट ओपन नाही केलेला आहे, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट हे सेपरेट अकाउंट एकच अकाउंट त्याने कंबाईन केलं. जनरल एक्सपेन्सेस त्या ठिकाणी जर अवेलेबल असते तर ते आपण इथे घेतले असते आणि ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला घेतले असते, पण ह्या ठिकाणी जनरल अकाउंट ओपन न केल्यामुळे आपण ह्याला जनरल मानलं आणि म्हणून ते कुठे घेतलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पण ट्रेड एक्सपेन्सेस ज्यावेळेस ट्रायल बॅलन्समध्ये दिसतील तेव्हा डेबिट साईडला कुठे जनरल एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत का ते आपण बघणार आहोत. ते जर असतील तर ते आपण ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला घेणार आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार आहोत. आता सध्या आपल्याकडे कुठेही जनरल एक्सपेन्सेस मिसलेनियस एक्सपेंडिचर किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस अवेलेबल नसल्यामुळे आपण ट्रेड एक्सपेन्सेसला जनरल एक्सपेंडिचरचं अकाउंट समजलो आणि ते आपण लिहिलेलं आहे, अज्युम केलं आपण आणि लिहून टाकलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रेड एक्सपेन्सेस 1,500. वेअरहाऊस रेंट गोडाऊन रेंट आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आउटर कॉलम ॲडजस्टमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट वन्स अगेन इनडायरेक्ट देअरफॉर
आउटर कॉलम विदाउट ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतलं. ही आपली झाली डेबिट साईडची पोस्टिंग. क्रेडिटला काय का बघूया. क्रेडिट साईडला पी दिसतं, रेंट आहे बघा. रेंट रिसिव्ड झाला आपल्याला, तो वर आपण लाईन सोडली ग्रॉस प्रॉफिटसाठी, मग लिहिलं बाय रेंट रिसिव्ह, मिळालेला रेंट आहे, भाडं मिळालं आपल्याला. ठीक आहे. डेबिटला सुद्धा रेंट आहे, वेअरहाऊस रेंट, हा तुम्ही पेड केला आहे आणि म्हणतो एक्सपेंडिचर झाला आपला. आणि इथे क्रेडिटला आहे, याचा अर्थ हा रेंट रिसिव्ड आहे, म्हणजे तुम्हाला मिळाला, आपला इन्कम झाला, आणि म्हणून तो क्रेडिट साईडला आपण घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. तसं डिस्काउंटसुद्धा आहे. मगाशी डेबिटला डिस्काउंट होतं डेबिट साईडला, हे डिस्काउंट अलाउड केलं आपण लोकांना, लॉस झाला आपल्याला. आणि इथे मात्र डिस्काउंट रिसिव्ड होतं आहे, आपल्याला मिळतं आहे, म्हणजे आपला इन्कम झाला तो, आणि म्हणून तो कुठे घेतला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणून क्रेडिट साईडला. बाय डिस्काउंट 500. अजून पी नाही, संपलं. अशा प्रकारे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पोस्ट करून झालं. आता आपण बघूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेबिट बॅलन्सेस खाली करतो आपण. बघूया काय काय आहे. फिक्स ॲसेट शक्यतो आपण वर घेतो, पण आपण 12ची विद्यार्थी आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हरकत नाही, जे मिळेल तसं आपण पोस्ट करू शकतो. शक्यतो काय असायला पाहिजे, फिक्स ॲसेट आपण शक्यतो वर घ्यायला पाहिजे, पण आपण तसं या ठिकाणी थोडंसं लूज आपल्यासाठी आहे. सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलम 28,000 ॲसेट साईडला. नेक्स्ट फर्निचर, इनर कॉलम 38,500 मध्ये आपण स्पेस सोडत चाललो आहे ॲडजस्टमेंट असल्यामुळे. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलम 60,000, 2 ॲडजस्टमेंट आहेत म्हणून आपण त्याला स्पेस सोडली, एक्स्ट्रा ओळ. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, तो लिहून टाकला. बिल्स रिसिवेबल 14,400 आउटर कॉलम ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आउटर कॉलम. कॅश इन हँड तुमचा कॅश बॅलन्स 4,000. बँक बॅलन्स लगेच आहे 47,000, तो आपण या ठिकाणी आउटर कॉलममध्ये लिहून ठेवला. नेक्स्ट कोणता ॲसेट आहे बघा, बिल्डिंग्ज आहे, फिक्स ॲसेट आहे. ॲसेट साईडला 20,000 इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनर कॉलममध्ये घेतलं 20,000. ॲसेट साईड म्हणजेच डेबिट बॅलन्स आपल्या ठिकाणी संपले. आता क्रेडिट साईडला काय काय बघूया. क्रेडिट साईड म्हणजे लायबिलिटी साईड. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणून आपण त्याला तळात ठेवलं. सन्ड्री क्रेडिटर्स 38,500 आउटर कॉलम. नेक्स्ट बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बिल्स पेएबल लायबिलिटी 900. आणि मग आहे कॅपिटल अकाउंट, हा त्यांचा ओन फंड आहे म्हणून आपण वर लिहून टाकला. स्पेस त्याला वर देतो आपण लायबिलिटी साईडच्या वरच्या भागामध्ये. कॅपिटल अकाउंट्स कशिप्रा अँड मनीषा फिक्स आहे, टोटल केली, आउटर कॉलम टोटल अमाऊंट घेतली, म्हणजे त्यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग हे फिक्स राहतं, चेंज होत नाही, त्याला कोणता ॲडजस्टमेंट आपण करणार नाही आहोत म्हणून आपण आउटर कॉलममध्ये घेऊन ठेवले 1,20,000. त्यासाठी कोणता अकाउंट ओपन केला आपण, करंट अकाउंट. मग करंट अकाउंट आपण सेपरेट ओपन न करता लायबिलिटी साईडलाच दाखवू शकतो, ते मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. करंट अकाउंट बघा, बॅलन्स कोणता, क्रेडिट. पहिलं कोण, कशिप्रा, तिचा बॅलन्स किती आहे 5,000. कशिप्रा आता हिला मात्र ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला करंट अकाउंटला म्हणून इनर कॉलममध्ये घेतले 5,000, त्याला स्पेस सोडल्या. आणि मग मनीषाचं अकाउंट ओपन केलं. मनीषा इनर कॉलम 3,000 इनर कॉलममध्ये घेऊन ठेवले आपण. दोघांचे बॅलन्स मी लायबिलिटी साईडलाच पोस्ट केलं आणि ॲडजस्ट करण्यासाठी आपण त्याला स्पेस सोडल्या, इनर कॉलममध्ये घेऊन स्पेस सोडलेलं आहे. असं आपण हे ट्रायल बॅलन्स काय केला, पोस्ट केला. आता ॲडजस्टमेंट्स बघूया कोणकोणत्या असणार आहेत त्या. ॲडजस्टमेंट इंटरनल कोणती नाही आहे, डायरेक्ट आपण मेन ॲडजस्टमेंट बघूया. स्टॉक ऑन 31 मार्च 19 वॉज 37,000 स्टॉक आहे, माहिती आहे तुम्हाला. क्लोजिंग स्टॉक पहिला इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक 37,000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, एक क्रेडिट दुसरा डेबिट, अर्थात आपला तो काय झाला, ॲसेट झाला. पण सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 37,000. 2 इफेक्ट आपण त्याचे दिलेत. नेक्स्ट सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी 2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 18 व्हेरी फर्स्ट डे ऑफ अवर इयर. आपल्या ह्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काय केलं आहे आपण, मशिनरी सेल केलेली होती 2,000 रुपयाची, पण चुकून ती इन्क्लूड केली कशामध्ये, सेल्समध्ये. रॉंगली इन्क्लूड झालं आहे. सेल ऑफ मशिनरी आहे म्हणजे मशिनरीमधनं लेस व्हायला पाहिजे होतं, ह्याने काय केलं, सेल्समध्ये इन्क्लूड्स केले म्हणजे ॲड केले. म्हणून आपण काय करतो आहे बघा, सेल्समधनं ते मायनस करतो. सेल्स आपल्याकडे 1,20,000 होते, 500चे गुड्स आपण रिटर्न्स केले, नेट बॅलन्स होता 1,90,500. ह्याच्यामध्ये आपण 2,000 मशिनरी जे होते ते इन्क्लूड केले म्हणजे ॲड केले, म्हणून ते आपण काढून टाकले. लेस सेल ऑफ मशिनरी म्हणजे ॲक्च्युअल सेल ऑफ गुड्स किती आपले आहेत 1,17,500. नेट सेल्स तुमचे किती असणार 1,17,500. चुकून असं झालं असेल, सेल्स शब्द दिसल्यामुळे आपण मशिनरीचा सेल होता आणि हा आपला गुड्सचा सेल आहे, हे आपला मेन बिझनेस आहे आणि हे आपलं फिक्स ॲसेट आहे.
आणि ह्याचा सेल चुकून आपण सेल्समध्ये टाकला, तो काय केला, काढून टाकला 2000 आणि आउटर कॉलममध्ये 1,70,500. हे कुठनं मायनस व्हायला पाहिजे होते, मशिनरीमधनं. म्हणजे ॲसेट साईडला जाऊया. मशिनरी आपल्याकडे बघा होती 60,000, याच्यामधनं ते मायनस व्हायला पाहिजे होते. सेल्स झाले म्हणजे आपल्याकडनं गोज आउट झाले. मग 60,000मधनं प्लांट अँड मशिनरी सेल्स केले आपण 2000 मायनस केले. बोथ साईडला आपण मायनस केले. सेल्समध्ये ॲड केले होते म्हणून मायनस केले, आणि इथे मायनस करायचे राहिले म्हणून आपण मायनस केले. म्हणून 60,000 मायनस 2000, ॲक्च्युअल मशिनरी आपल्याला किती आता आहे, 58,000 रुपयाची ॲक्च्युअल मशिनरी आता अवेलेबल आहे. आणि हे आपण व्हेरी फर्स्ट डेलाच केलं, 1 एप्रिल 2018. त्याच्यामुळे आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आता मशिनरीचा किती आहे, 58,000 आहे. मशिनरीचा बॅलन्स आहे 58,000. असे 2 इफेक्ट दिले आपण, सेल्समधनं मायनस आणि मशिनरीमधनं सुद्धा मायनस आपण केलेला आहे. आता डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट करूया आपण. फर्स्ट फर्निचर 5% आहे, सगळ्यांवर 5% काढायचे आपल्याला. फर्निचर 38,500, ह्याच्यावर 5% काढले तर किती येतात, 1,925. डेप्रिसिएशन नेहमी मायनस करतो आपण. लेस डेप्रिसिएशन, लेस केलं आउटर कॉलममध्ये 36,575. तसंच मशिनरीसाठी, मशिनरी आपल्याकडे किती आहे, 58,000. याच्यावर काढू नका, कारण आपण सोल्ड केलं व्हेरी फर्स्ट डेला. त्याच्यामुळे आपल्याकडे पहिल्या दिवशीची मशिनरीचा बॅलन्स किती आहे, 58,000. ओपनिंग बॅलन्सच किती आहे, 58,000. आणि त्याच्यामुळे याच्यावर आपण 5% काढणार आहोत, जे येतात 2,900. लेस करतो आपण डेप्रिसिएशन, आउटर कॉलम 55,100. आणि अजून एक ॲसेट आहे आपला, बिल्डिंग फिक्स ॲसेट आहे 20,000. त्याच्यावर 5% 1,000 येतात, ते मायनस केले आपण. डेप्रिसिएशन 1,000, आउटर कॉलममध्ये नेट बॅलन्स 19,000. लॉस झालं आपलं हे, आणि लॉस आपण दाखवतो कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेड पेनने आपण ज्या मार्किंग केल्या त्या ॲडजस्टमेंट आहेत. टू डेप्रिसिएशन, मग फर्निचर 1,925, मशिनरी 2,900 अँड बिल्डिंग 1,000. असं 3 फिक्स ॲसेट आपल्याकडे होते. एवढं त्यांच्या माध्यमातून एवढं लॉस झालं डेप्रिसिएशन म्हणून, आणि त्याचा बॅलन्स टोटल लॉस झालं 5,825. ठीक आहे, डेप्रिसिएशन पूर्ण झालं. Each partners is entitled to get commission. Each partners entitled to get commission at 1% on gross profit. ग्रॉस प्रॉफिटवर 1% आपल्याला काढायचे, ग्रॉस प्रॉफिटवर. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडे आहे का, अजून ते आपल्याला काढायचं बाकी आहे, आणि त्याच्यामुळे एवढी ॲडजस्टमेंट आपण पेंडिंग ठेवूया. ग्रॉस प्रॉफिट जेव्हा मिळेल तेव्हा आपण ही ॲडजस्टमेंट करूया. नेक्स्ट करू शकतो आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. म्हणजे त्यांना आपण इंटरेस्ट देऊया. त्यांना म्हणजे कोणाला, अर्थातच पार्टनर्सला. पण कशावर काढायचा, कॅपिटलवर. म्हणून कॅपिटल आपल्याकडे अवेलेबल आहे किती पर्सेंट, 5%. कॅपिटल बघा, कशिप्रा 90,000वर 5%, मनीषाचं 30,000, त्याच्यावर 5% किती येतात ते आपण काढले 5%. तर कशिप्राला 4,500 हे येतात, त्याच्यावर 5% काढले तर. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आता आपण अकाउंट ओपन नाही केलं आहे, तर अकाउंट इथेच आपण मेंटेन करतो आहे, आणि अर्थातच इंटरेस्ट त्यांना देतो म्हणून तो ॲड करायचा, म्हणजेच क्रिएट करायचा. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 90,000वर 5%, 4,500. हे कशिप्राचं झालं. सेम ॲज टू मनीषा, तिच्यावरसुद्धा तिचं कॅपिटल किती आहे बघा, 30,000वर 5% काढलं तर किती येतात, 1,500. इंटरेस्ट आपण हिला पण देणार आहोत, देणार म्हटल्यानंतर ॲड करणार, म्हणून ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड केले आपण. दोघींच्या करंट अकाउंटमध्ये आपण कॅपिटलचा इंटरेस्ट ॲड केला, क्रेडिट केला. आणि सेकंड इफेक्ट त्यांना देतो आहे, म्हणजे आपला एक्सपेंडिचर झाला, खर्च झाला आपला, आणि म्हणून तो पुढे जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तो इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशिप्रा, मनीषा हे काढून दाखवलेत मी. 4,500, 1,500, टोटल इंटरेस्ट 6,000 आपण त्यांना अलॉट केला, देऊन टाकला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्यात इंटरेस्ट आपण त्यांना देऊन टाकला. आता राहिलं कमिशन, ते आपण नंतर बघूया. नेक्स्ट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 200 अँड सॅलरीज 500. वेजेस 200 आउटस्टँडिंग आहेत म्हणजे अनपेड आहेत, खर्च करायचा बाकी आहे, तो आता करूया आपण. वेजेस 800, आउटस्टँडिंग 200 ॲड करा. टोटल वेजेस किती व्हायला पाहिजे होते, 1,000, पण आपण ॲक्च्युअल पेड केले फक्त 800. 200 आउटस्टँडिंग आहेत म्हणून ते आपण ॲड केले. तसंच सॅलरीसाठी, सॅलरी आपण पेड केली 3,500, आणि अनपेड किती आहे 500. टोटल किती सॅलरीवरचा खर्च होता, 4,000, म्हणून पेड 3,500 ॲड आउटस्टँडिंग 500. टोटल एक्सपेंडिचर ऑन सॅलरी थ्रू द इयर दॅट इज 4,000. 4,000 होता, पण आपण एवढाच केला होता म्हणून तो ॲड केला. आउटस्टँडिंग खर्च करायचा बाकी आहे
म्हणजे देणं आहे लायबिलिटी. देअरफॉर सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 200 सॅलरी 500 टोटल 700 आपल्याला एक्सपेंडिचर करायचे बाकी आहेत, पेएबल आहेत आणि म्हणून ते आपण लायबिलिटी साईडला देऊन टाकले. ठीक आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 3% ऑन डेटर्स. RDD आहे, न्यू RDD माहिती आहे. डेटर्सवर काढतो आपण. सन्ड्री डेटर्स 28,000 त्याच्यावर किती पर्सेंट 3%. 28,000 इंटू 3/100 न्यू RDD 840. प्रोव्हिजन केली किंवा रिझर्व्स बाजूला काढले. डाऊटफुल आहेत, बुडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आपण काढून ठेवले. नेट अमाऊंट 27,160 मायनस करून आपण घेतली. लॉस झालं 840. वन्स अगेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. लॉस आहे म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड न्यू RDD. बाकी कोणते बॅड डेट्स नाही आहे, न्यू बॅड डेट्स नाही आहे, त्याच्यामुळे प्रोफार्मा आपण तयार करत नाही, डायरेक्ट आपण सेपरेट लिहितो. टू RDD न्यू RDD 840 आपलं लॉस या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झाल्या. इथल्या एक पेंडिंग आहे ती ग्रॉस प्रॉफिटसाठी आपण ठेवली आहे. काय करूया मग आता आपण क्लोज करूया. फर्स्ट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट कोणती साईड मोठी आहे ती बघायची. क्रेडिट का डेबिट. इथे क्रेडिट साईड मोठी दिसते 1,54,500 दोन्हीकडे लिहिली 1,54,500 आणि मग याच्यामधनं ही वजा केल्या आपण बॅलन्सेस तेव्हा किती सापडतात 81,700. हा तुमचा नेट बॅलन्स या ठिकाणी राहिला ट्रेडिंग अकाउंटचा. शिल्लक राहिले त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 81,700. 1,54,500मधनं आपण डेबिट बॅलन्सेस वजा केले तेव्हा हा बॅलन्स सापडला ज्याला म्हणणार आपण ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ते ट्रान्सफर करतो आपण कोणत्या बाजूला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 81,700. आता ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला सापडलं. आता ग्रॉस प्रॉफिट सापडलं म्हणजे आता ॲडजस्टमेंट करायला हवी. गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. 1% काढा आणि हे द्यायचं इच पार्टनर दोघांनाही. त्यांना देतो म्हणजे त्यांच्या खात्यात ॲड करा. तसा इंटरेस्ट दिला तसं कमिशन देतो आहे आपण म्हणून त्यांचं खातं कोणतं, त्यांचं अकाउंट कोणतं सध्या करंट अकाउंट. नेहमी कोणतं असतं कॅपिटल अकाउंट, पण ह्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे कोणतं अकाउंट आहे आपल्याकडे करंट अकाउंट आहे. त्यांना देतो आहे म्हणून ॲड करा. कमिशन 1% काढलं 817. हिच्या खात्यामध्ये कशिप्राच्या कॉलममध्ये ॲड केले 817. सेम मनीषा ॲड कमिशन 817. 1% आहेत आणि आपण ते 817 जसा इंटरेस्ट ॲड केला तसं कमिशन आपण त्यांना ॲड केलं. हे आपण त्यांना देतो आहे म्हणजेच आपला एक्सपेंडिचर झाला. आपला एक्सपेंडिचर आहे तो आणि म्हणून तो जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू पार्टनर्स कमिशन. जसं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहिलं तसंच टू पार्टनर्स कमिशन. कशिप्रा 817. मनीषा 817. कसं काढलं आहे 1/100ने आपण. शेवटी त्याचा आन्सर 817. टोटल 1,634 एवढं आपण कमिशन त्यांना अलॉट केलं, देऊन टाकलं. ठीक आहे. अशी ती आपली ॲडजस्टमेंट आपण केली. करंट अकाउंटमध्ये ॲड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवलेले. ठीक आहे. आता हे क्लोज करूया आपण अकाउंट. कोणतं अकाउंट ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणती साईड मोठी आहे बघायची. ही काही आय थिंक ही साईड क्रेडिट साईड मोठी दिसते. किती आहे बघा 84,000. 84,000 दोन्हीकडे लिहून ठेवले आपण. 84,000मधनं हे डेबिट बॅलन्सेस सगळे मायनस केले तेव्हा नेट बॅलन्स या ठिकाणी राहतो 56,401. ह्याला काय म्हणणार आपण नेट प्रॉफिट. 56,401 हे नेट प्रॉफिट सापडलं. हे कोणाचं आहे कशिप्रा आणि मनीषाचं. कसं वाटायचं आहे आपण व्हेरी फर्स्ट लाईन वाचली होती कॅपिटल रेशो. म्हणून कॅपिटल रेशो कसा काढायचा आपण काढलं एकदा एका प्रॉब्लेममध्ये. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट इन कॅपिटल रेशो. कशिप्रा मनीषा त्यांचं कॅपिटल किती आहे 90,000 30,000. त्याला थोडंसं आपण कॉम्पॅक्ट करूया. 0 काढून टाकले. इथे 4 0 इथे 4 0. 9:3. अजून कमी करता येईल. 3ने याला भाग लागू शकतो. 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणून रेशो 3:1. ह्याच्यापेक्षा कमी करता येणार नाही. म्हणजे रेशो काय झाला 3:1. मग टोटल किती करायचे आहेत 4 आणि त्याच्यामुळे नेट प्रॉफिट आहे 56,401 इंटू 3/4 कशिप्राला 3/4 आणि मनीषाला 1/4 म्हणून आपण इंटू 3/4 इंटू 1/4 केलं तसं पॉईंटमध्ये येतं 42,300.75 आणि 14,100.25. मग आपल्याला माहिती आहे 0.50च्या अभाव असतील तर आपण त्याला कन्वर्ट करतो 1 रुपीजमध्ये म्हणून 75 दिसत आहे तिथे. 50पेक्षा जास्त आहे 75
म्हणून मी कन्व्हर्ट केले 1 रुपयामध्ये. 1 रुपीज देअरफॉर 42,301 राऊंडेड करून घेतो आपण. आणि 50पेक्षा कमी पैसे 25 पैसे आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, ह्याला रुपीजमध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यामुळे झाले 42,301 आणि ह्याला ॲज इट इज आहे तसं ठेवलं 14,100. असं आपण या दोघांना डिस्ट्रीब्यूट केलं, जे या ठिकाणी आपण इनर कॉलमध्ये दाखवलेले आहेत. 42,301 14,100 टोटल केली तर किती येतील 56,401. हे नेट प्रॉफिट आहे. हे त्यांच्या अकाउंटला द्यायला पाहिजे. त्यांचं अकाउंट कोणतं, करंट अकाउंट. त्यांना देतो, प्रॉफिट आहे, ॲड करतो. नेट प्रॉफिट ॲड केलं, हिचा शेअर, नेट प्रॉफिट ॲड केलं, बनिशात शेअर, आणि मग टोटल आपण बाहेर घेतली. टोटल ओपनिंग करंट अकाउंट आणि दिलेला आपण इंटरेस्ट कमिशन शिवाय प्रॉफिट असं आपण ॲड केलं. ग्रॉस अमाऊंट त्यांची 52,618 हा त्यांचा करंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स झाला. मनीषाचा पण सेम 19,417 क्लोजिंग बॅलन्स झाला. संपलं. आता काय करणार आपण, टॅली होतं काय बघणार. म्हणून लायबिलिटी साईड अगोदर टोटल करून घ्यायची आपल्याला. टोटल केली तर 2,40,235 येते आणि एवढीच ही यायला पाहिजे ॲसेटला, म्हणजे टॅली व्हायला पाहिजे. तर ही आपण टोटल जर केली तीसुद्धा किती येते 2,40,235. याचा अर्थ दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणजे टॅली झालं. आपली बॅलन्स शीट सक्सेसफुल टॅली ह्या ठिकाणी आपण करू शकलेलो आहोत. इथे आपला हा प्रॉब्लेम संपणार आहे. एकदा प्रॉब्लेम आपण बघू शकता. पहिलं ट्रेडिंग अकाउंट, फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲट लास्ट बॅलन्स शीट, बॅलन्स शीट, balance sheet, and distribution of net profit with capital ratio. ठीक आहे, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू.